वाटचाल महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची. राजकारणात अनेक उच्चपद भूषवून सुद्धा स्वतःला आजही मनानं शेतकरी समजणारे आणि म्हणूनच जमिनीशी असलेली नाळ घट्ट जोडून ठेवणाऱ्या बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा विकास म्हणजे शेतीचा विकास आणि शेतीचा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं. राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सलग 7 वर्ष सर्वाधिक काळ कृषी खात्याचा कारभार पाहणारे बाळासाहेब हे पहिलेच कृषी मंत्री. आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. महसूल विभागातल्या प्रयोगांची आणि आधुनिकतेची तर थेट लिम्का बुक मध्येच नोंद झाली. वाटचाल दुष्काळी भागात हरित क्रांती घडवणारी. संगमनेर तालुक्यात लहानाचे मोठे झाल्यामुळं दुष्काळी झळ बाळासाहेबांनी अनुभवली होती. म्हणूनच त्यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवरून जात असताना संगमनेरमधील साखर कारखाना आणि दूध संघाच्या अधिकाधिक भरभराटीसाठी बाळासाहेब खूप झटले. तथापि तालुक्यातल्या दुष्काळी जनतेवर एक प्रकारे त्यांनी मायेचं पांघरूणच घातलं. वाटचाल महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर कोरणारी. विकासाची वाट ही शिक्षणाची कास धरूनच चालावी लागते यावर बाळासाहेबांचा विश्वास आहे. संगमनेरच्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यालाही स्वतःचा मुलगा इंजिनियर झाल्याचं स्वप्न पडायला लागलं. कारण संगमनेरमध्ये सुरू झालं इंजिनिअरिंग कॉलेज. आज जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध भागातून मुलं संगमनेरमधल्या या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेत आहेत आणि फक्त राज्यात किंवा देशातच नव्हे तर जगात आपल्या बुद्धीची चुणूक दाखवतायत. वाटचाल सहकार क्षेत्रात नवनवीन मापदंड रचणारी. वरुण राजाची विशेष मर्जी नसलेला अहमदनगर जिल्हा, पाण्याचा प्रश्न बारमाही न सुटणारा, पण तरीही जलसंधारणाच्या माध्यमातून पाणलोट विकास प्रकल्प बाळासाहेबांमुळे साध्य झाला. पाण्याच्या साठवणीचे मोलाचे उपक्रमच इथल्या पठार भागाचा कायापालट करू शकले. महाराष्ट्रातील काही मोजक्या सहकारी प्रकल्पांपैकी एक म्हणजे संगमनेर मधला दूध प्रकल्प. संगमनेरच्या साखर कारखान्यात शेतकऱ्याला उसाला सर्वोच्च भाव मिळाला. इथल्या शेतकऱ्याचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनमान उंचावल्यामुळं शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं शेतकरी राजा ही उपमा बाळासाहेबांनी सार्थ ठरवली. वाटचाल संगमनेरचा कायापालट करणारी. ज्या संगमनेरमधल्या मेंढवण गावात साधी एसटी जाईल इतकाही पक्का रस्ता नव्हता, तिथं जर्मन सरकारचं हेलिकॉप्टर उतरलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या दृष्टीनं विकासाच्या पायऱ्या चढत असताना संगमनेर तालुक्याच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मोरपीस रोवलं, ते म्हणजे कवी अनंत फंदी नाट्यगृह या रूपानं. आज परिसरातल्या अनेक नाट्यवेड्या तरुणांसाठीच ते एक हक्काचं व्यासपीठ झालंय. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हास्तरीय स्पर्धांची रेलचेल या नाट्यगृहात होत असते. वाटचाल महसूल प्रशासनातील क्रांतिकारी निर्णय घेणारी. एखादी योजना, एखादा उपक्रम, एखादा निर्णय यशस्वी तेव्हाच ठरतो जेव्हा त्याचा फायदा तळागाळातल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचतो. एक नेता म्हणून बाळासाहेबांनी हेच उद्दिष्ट कायम समोर ठेवलं. महसूल मंत्री म्हणून कार्यरत असताना अनेक अवघड, क्लिष्ट प्रश्न बाळासाहेबांसमोर आले, परंतु विचार मंथनानं आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं महसूल विभागासारख्या रुक्ष विभागातही आश्चर्यकारक निर्णय त्यांनी घेतले. आधुनिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जमीन मोजणीचा निर्णय हा महाराष्ट्रात बाळासाहेबांमुळेच पहिल्यांदा घेतला गेला आणि तो दूरगामी ठरला. महसूल विभागातल्या किचकट कामांचं संगणकीकरण म्हणजे एक प्रकारे बाळासाहेबांनी आधुनिकतेशी केलेली हात मिळवणीच. बाळासाहेबांच्या पारदर्शक नेतृत्वामुळेच राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला कोट्यावधींचा महसूल. वाटचाल युवा पिढीला उज्ज्वल भविष्य देणारी. देशातील तरुणांची संख्या लक्षात घेता त्यांना समजणारी तंत्रज्ञानाची भाषा बाळासाहेबांनी नुसती अवगतच केली नाही, तर त्यांचा यशस्वीपणे वापर करून महसूल खात्याला हायटेक स्वरूपही दिलं. वाटचाल शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाची. तसं पाहिलं तर शिक्षण खातं हे राजकारण्यांसाठी नावडतं खातं, पण बाळासाहेबांनी याही खात्याची अतिरिक्त जबाबदारी मोठ्या मनानं स्वीकारून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक अशा शिक्षणाशी निगडित सर्वच घटकांचा विचार केला.
14 वर्षापर्यंतच्या सर्वांना मोफत शिक्षणाचा निर्णय, माध्यान्ह भोजन योजना, ऑनलाईन शाळा, अपंग शिक्षकांच्या मानधनात वाढ आणि तंबाखूमुक्त शाळा परिसर अशा सर्वांगीण निर्णयांनी शिक्षण खात्याला बाळासाहेबांनी नवीन ओळख दिली. वाटचाल शांत संयमी अभ्यासपूर्ण संवादाची. संगमनेर मधल्या सहकार ते राज्याचे महसूल मंत्री असा अभिमानास्पद प्रवास करत असतानाही संगमनेरचा दुष्काळी भाग, तिथली पाण्यासाठी वणवणणारी जनता कधीही बाळासाहेबांच्या नजरेपासून हटली नाही. मुख्यमंत्र्यांनाही राजकारणात आधार वाटणं आणि शेतकऱ्याला बाळासाहेब म्हणजे जणू पोटच्या पोरासारखं वाटणं हे बाळासाहेबांचं प्रमुख वैशिष्ट्य. वाटचाल शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी. शेतकऱ्यांची पारंपरिक व्याख्या पुसून त्याला प्रगतीची वाट बाळासाहेबांनी दाखवली. कृषी, जलसंधारण, रोजगार हमी योजनेचा एकत्रित कारभार करताना कृषी विज्ञान मंडळाची निर्मिती, जलसाक्षरता चळवळ, प्रगत कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण यामुळे शेतकरी संघटन मजबूत झालं. वाटचाल निळवंड्याचं पाणी घराघरात पोहोचवणारी. पाणी या शब्दाचा अर्थ शेतकऱ्याला जितका समजतो तितका तो कुणालाच समजत नाही. जमिनीच्या भेगा आणि पाण्यापासून वंचना हीच वस्तुस्थिती असं मांडणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी बाळासाहेबांनी निळवंडे धरणाचा प्रकल्प उभारून अक्षरशः त्यांच्या जन्माची सोय केली. हे धरण पूर्ण होणं ही सहज सोपी गोष्ट नव्हती. अनेक बैठका, अनेक आंदोलनातून निळवंडे धरणातून अनेक जमिनींना पाण्याचा पाझर फुटला. तसंच संगमनेरच्या शेतकरी बांधवांच्या मनातही बाळासाहेबांसाठी मायेचा पाझर फुटला. वाटचाल दूरदृष्टीतून सामाजिक सांस्कृतिक वारसा जोपासणारी. अष्टपैलुत्व, मग ते राजकारणातल्या अनेक विषयांमधलं असू दे किंवा समाजकारणातल्या विषयांमधलं, बाळासाहेबांच्या ठाई ते पुरेपूर आहे. म्हणूनच तर अभियांत्रिकी, आयुर्वेद, MBBS कॉलेज काढून जी शैक्षणिक दूरदृष्टी ते दाखवतात ते नाट्यगृहाची उभारणी करून गावाचा सांस्कृतिक स्तर उंचावा म्हणूनही झटतात. विद्यार्थ्यांना सर्व दाखले शाळेतच मिळण्याच्या बाळासाहेबांच्या निर्णयामागे दिसते ती केवळ त्यांची सामाजिक तळमळ. अनेक क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींशी बाळासाहेबांची असलेली दिलखुलास, मनमोकळी, पारदर्शक मैत्री बाळासाहेबांमधला हुशार राजकारणी तर दर्शवतोच, पण आतला सुंदर, सच्चा, प्रामाणिक माणूसही लपून राहत नाही हे विशेष. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ह्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांचं गगन भरारीचं वेडच बाळासाहेबांना नवनवीन दिशा पादाक्रांत करायला लावणार हे निश्चित. गगन भरारी घेत असताना मनाची नाळ आपल्या मातीशी, आपल्या मातीतल्या जनतेशीच जोडलेली राहणार हे मात्र नक्की. आदरणीय बाळासाहेब थोरात, संगमनेरची शान, महाराष्ट्राचा अभिमान.